गाय जिथे बघा आपल्याला कोण भेटलेत. महेश मांजरेकर. टेस्ट करू चाय पिऊन. अरे दाखव जरा यार. अरे अंकल बीच में आ गए. बीच में से क्यों जा रहे हो, राइट में से जाओ ना. मार्कशीट चेक करा आपली बाई. सगळ्यामध्ये ग्रेड्स बघा. बाकी काय जिथे गाडीचे जेवढे पण पार्ट्स आहेत ना, जेवढे पण स्टिकर पासून सगळं A to Z भाई, A to Z. जे नाही पाहिजे ते भेटेल बघ. असं स्प्रे करणार आहे. आफ्टर दॅट कपडा घ्यायचा अँड सो हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत कुर्ला मार्केटला, बिकॉज आपल्याला तो सेल्फ स्टार्ट घ्यायचा आहे बाईकचा आणि फायनली आपण सेल्फ स्टार्ट करणार आहोत. अँड आता आपण चाललो कॉलेजला, कारण की मला SEM5ची माझी मार्कशीट घ्यायची आहे. तर आद्यासोबत आपण आता कॉलेजला निघू. नंतर बाकीचं काय काम आहे आपण ते करून घेऊ. पण आपण जरा दुपारीच निघू गाईज, कारण की ना ऊन जरा कमी होईल ना तेव्हा जायला बरं वाटेल. कारण की आता ऊन एवढा हार्श व्हायला लागला ना बाई, सनस्क्रीन पण फेल आहे. तर आपण डायरेक्ट आता निघूया, आधी त्याला पिक करूया अँड लेट्स गो टू कॉलेज गाईज. आदित्य इज बॅक ॲट द स्टार्टिंग ऑफ द वीक. मी असं काय तिथे बसलोय आणि हा आरामात येतोय, पॅन्ट बिंट चेंज करतोय, कपडे काय घालतोय. चल हेल्मेट पेन भाई, हेल्मेट. भाई बाकी पेपर कसा गेला आधीचा तुझा कालचा? बेस्ट. मग काय गेलं? सगळे डम लोक आले आहेत ते. एकदम होते सगळे तिकडे. मी एकटाच हुशार होतो तिथे, बाकीचे सगळे माझा कॉपी करायला घेत होते. भाई स्मार्ट बॉय. मार्कशीट चेक करा आपली भाई, सगळ्यामध्ये ग्रेड्स बघा. भाई स्कॉलर आहे तुम्हाला भाई. काय बोलतो हे हिचं दाखवतो. आधी तर तुझं दाखव, कुठे ठेवलं? आतमध्ये टाकलं नाही लगेच. फेल आहे नाही का, मला फेल आहे गाईज. आपल्या कॉलेजचं सगळं काम झालेलं आहे, फक्त मार्कशीट घ्यायची होती, आधी त्याला प्रोजेक्ट द्यायचा होता. दोन्ही काम झालं आहे आणि आता आपण डायरेक्ट घरी निघतोय, बिकॉज आज लेक्चरच नाही यार गाईज. लेक्चर आहे गेस डायरेक्ट मंडे बस. चल मग आता आलं आहे बाईक वॉशसाठी. बाईक आपली बाई हमेशा क्लीनच पाहिजे मला. फायनली झाली आहे गाडी वॉश आपली, एकदम आता क्लीन वाटते. जेलीचे डोळे बघ असे लाल लाल दिसतात. गुड गर्ल. सेकंड डे अरे वा, गुड गर्ल. मम्मीने आज जेवायला काय बनवलं? मम्मी अंडा राईस आहे. स्मेल बहुत छान आहे भाई, खाना खा लेते अभी गाईस. तर मी आता परत बाहेर आलो आणि आता मी हे प्रोडक्ट मिशोवरून मागवलं होतं. तर हे काहीतरी 127 रुपीजचं भेटलेलं. तर आता आपण याच्याने गाडीला शाईन करणार आहे जरा. मगाशी आपण वॉश केली, तर आता याच्याने जरा पॉलिश करणार, तर अजून जरा शाईन येईल. तर मी टँकला वगैरे केलं, तर तुम्हाला जरा दाखवतो मी. हे बघा आपलं जरा हे खराब येतं, हे जरा इग्नोर करा. तर बाकी ते पॉलिशिंग बघा मी केली आहे. तर इथे ना वेगळा असं शाईन येतो, ग्लो सारखा. बघा मिरर इफेक्ट दिसतो असा. तर एवढी शाईन येते समोरून, तर मला चांगले नाही समजेल. आता जरा ब्लॉगमध्ये वेगळं वाटेल, तर मी जरा आता शाईन करतो, जरा गाडीला अजून चमकवतो आहे. बाकी हा प्रोडक्ट पाहिजे तर मला सांगा, तर मी लिंक ह्याची ॲड करेल. बाकी आता जरा ह्याच्याने शाईन करते. जे पार्ट्स आहेत ना फायबरचे वगैरे बघा, हे जे डल वगैरे झालेले पार्ट्स आहेत ना, याला जरा तो ग्लोसी करायला ट्राय करतो. त्या प्रोडक्टचा तुम्हाला मी इथे रिव्ह्यू दाखवतो. तर हे सगळं बघा कसं आहे समोरून बघा, जरा धूळ वगैरे हलकी हलकी. आता आपण याला इथे असं स्प्रे करणार आहे. आफ्टर दॅट कपडा घ्यायचा अँड हे करायचं, शाईन करायची. आता तुम्हाला डिफरन्स दिसेल केवढा येतो. तर नीट बघा, इथे एवढा पार्ट हा जो आहे तो शाईन आहे आणि वरती इथे डिफरन्स लाईन आहे, की कसं धूळ वगैरे आहे. आणि हे पार्ट तसंच राहतं, कमीत कमी 32 आवर्सपर्यंत असंच राहतं. या फायनली बाईक सगळी पॉलिश झाली आहे. कशी वाटते कमेंट करून सांगा. एकदम अशी वेगळी शाईन आली, एकदम सगळीकडून गाडी अशी चमकते. जे पण ब्लॅक पार्ट्स आहेत ना असे ग्लोसी टाईप ते वाले, टायर्सपासून सगळं बघा एकदम प्रॉपर मी शाईन केलं आहे जेवढं माझ्याकडून होऊ शकतं. हे बघा एकदम चांगल्याने रिम्स वगैरे केलेत आणि एकदम परफेक्ट आहे भाई, एकदम परफेक्ट. काय वाटतंय लुक फुल बाई, ग्रे मस्त झाली आहे. बाकीच्या गाड्यावरच्या धूळ आहेत ना, हिच्यामध्ये शाईन बघ किती आहे. म्हणजे समोरून बघतील तर अजून तुम्हाला भारी वाटेल. आपण संकेतला पिक करूया, तो जिमला गेला आहे आणि तिथून आपण डायरेक्ट जाऊया कुर्लाला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय घ्यायचं आहे, ते स्विच घ्यायचं आहे याचं स्टार्टरचं. तर घ्यायला जाऊया डायरेक्टली. बरं गाडी इथे येऊन थांबली, साईबाबांचे दर्शन झाले इथे आणि संकेत भाऊ पण टाईमवरच येते आता पाय वाटताना. कशी वाटते गाडी? पॉलिश केली ना? हां एवढं नवीन वाटते. बघ
बोलला धुवायची गरज नाही मग. मी वॉश पण केली नंतर पॉलिश पण केली. पहिले वॉश केली. हा अरे काल रात्री बिल्डिंग मागे लावली गाडी. काल त्यांचे रोजेचे इफ्तारी चालू होती ना. मग तर मागे कुठे जागा नाही तर मागच्या साईडला लावली जिकडून तुझा आरसा गायब झालेला ना हा तिथे लावली. आणि बेंच सकाळी येऊन बघतो तो फुल गुटक्याचं थुकलेलं कोणी तरी. पूर्ण गुटका वरतून. सीट लाल लाल झाली आता गाडी धुवायची आहे. अरे रे चला आता जायचं आपल्याला कुठे कुर्ला काय मार्केट. नाही ते. पाणी हा, मला पाणी घ्यायचंय. स्विच पण घ्यायचं. स्विच पण घ्यायचंय. हा चल बस. गाईज इथे बघा आपल्याला कोण भेटलेत. महेश मांजरेकर मराठी आहे. बोलू त्यांना. सर तुला ब्लॉग मध्ये येऊ शकतो. झाला सिग्नल. सिग्नल यार. सीट सीट सीट. इथे थांबलो मी यार चाय प्यायला कारण की इतकं ट्राफिक होतं. बापरे बाप मला वाटलं नव्हतं एवढं ट्राफिक होईल. ॲक्च्युली ऑफिस ज्या टाईमला सुटतो त्या टाईमला मी इथे आलो आणि सीन झाला पाठीच्या वरचा ब्रिज आहे ना मी तिथून गाडी आणली जे की मला खालून आणायची होती आणि या संकेतला आयडिया नाही. ह्याला मला मॅप पण यांनी चुकीचं दाखवलं याच्यामुळे मला झालं लेट. आता मी ह्याला लाफा मारेल व्लॉग मध्ये. ह्याला मी सांगतोय खालून घे खालून घे खालून घे पण हा तरी वरतून टाकतो. मॅप कोणाच्या हातात होता तर तुम्हाला बोललो मी म्हणजे तुला नाही, सांगतोय पण इथे खालूनच जायचंय. घे. पण तो नाही पुढचा वरचा लेफ्ट आहे वरचा लेफ्ट आहे. त्यांना ब्रिज दाखव किती मोठा ब्रिज फिरून आलो. ब्रिज म्हणजे हा बघा गाईज कुठे जातो माहिती आहे का. हा बँड्राच्या इथून आलो मी ब्रिजवरून. कुठे पोहोचलो कुठला कुठे आणि आतमधून आतला रोडने आलो. आता जरा बाईकला रेस्ट दिली आणि आपण पण जरा रेस्ट करू चाय पिऊन. अरे दाखव जरा. अरे अंकल बीच में आ गए. बीच में से क्यों जा रहे हो राइट में से जाओ ना. हा खाली चल गोटा रे, जाऊ दे जाऊ दे. हो, चल. चाय पडली असती. चल राहू दे त्यांची इफ्तारी आहे. इराणी चाय इराणी चाय चेअर्स भाई. इराणी इराणी चाय. चेअर्स. गाईज इथे आलो आणि इथे काम पण चालू झालं आहे बघा. आजूबाजूचे पॅनल वगैरे रिमूव्ह केलेत आणि आता तो वाटतं स्विच डायरेक्ट लावून देणार आहे. हे वाला चेंज करायचं आपल्याला. खराब आहे ना भाई हे वाला. हाँ खराब है. दोनों साइड का स्विच खराब है भाई. हेडलाइट बल्ब खराब है भाई. ये वाला है मिल जाएगा. बाकी काय जिथे गाडीचे जेवढे पण पार्ट्स आहेत ना जेवढे पण स्टिकर पासून सगळं A to Z भाई. A to Z जे नाही पाहिजे ते भेटेल बघा. हेडलाईट पासून सब मिळतं ना भाई आपके पास. A to Z आहे काय तिथे. आता गाडी चालू करतो आणि आता आपली बॅटरी जरा ड्रेन आहे तर हे बघा हे ऑन केलं हे असं केलं तर हे चालू झालं. एक गोष्ट आफ्टर दॅट हे दाबलं तर चालू होते. अरे क्लच कसं दाबू. क्लच पायाने दाबतो हो मी. आणि आवाज येतो तुम्हाला तर हे चालू झालं. हे काम करते फक्त आपली बॅटरी झाली ना तर सॉर्टेड आहे. संकेत भाऊ काय सीन. व्हॉट्सअप ब्रो. व्हॉट्सअप काय त्याचं दुकान बंद झालं आता. ते इफ्तारी चालू आहे ना गाईज इथे तर आफ्टर 5 to 10 minutes आय थिंक. 5 to 10 minutes नाही 10-15 अर्धा ॲटलीस्ट. तास तरी लागेल. परत तिथे पाणी घ्यायला जायचंय मग घरी जायचं. चल मग होईल ना ओपन. मग एकदाचा एक तर लागलंय मला दुसरं भूक लावलं लागलीये. झालं 2 मिनिटाचं Gym काम मधून आहे. आलो मला भूक लागली. अरे इफ्तारीला जा तिथे बघ खातात ते लोक. अरे मजाक नाही. माझा थोडी रोज आहे. तर गाय आपला पण गॅरेजवाला होता ना तो सॉरी मॅकॅनिक होता तो पण गेला इफ्तारी करायला. तर आफ्टर दॅट पुढचं काम करूया आपण. काय हे पण मी घेतलंय आपलं गिअरसाठी. पाय खराब होतात ना शूज वगैरे त्यासाठी हे घेतलंय आणि हे 50 रुपीजला भेटलं मला. अच्छा इतना ही है. ये अप्पर है. डिपर पे 1.1 चालू रहता है. अपर पे पूरा चालू. अच्छा और वो वाला दिखाओ. ये कितने वाला है. 500 वाला. इसमें कैसा अपना प्लास्टर आता सब कुछ दिया जल्दी उड़ता नहीं है. अरे मैं दिया हूँ. अरे बाप रे. ये अपर है. ये अपर है. तीनों पॉइंट चालू है. डिपर पे देखो एक इधर वाला बंद है 2 चालू है. अच्छा गाईज 500 रुपयाची हेडलाईट घेतली आहे बाई. हम खोलून दाखवेत. आता दाखवलेली ना कशी आहे ती. आता हा. खोलून पण दाखवेल. तर हे बघा हा आहे तो आणि ह्याच्यामुळे ना उडत नाही लाईट चांगली राहते. ही डब्बी आहे ना मेंटेन ठेवतो तुला. इथे नेटवर्क नाही. एक scene आहे. भाई ये थोड़ा ढीला क्यों है. ढीले ये उचक गया है. देखो जरा. नहीं ये थोड़ा लुक बेंचो. चला बड़ा ह्याच्यामध्ये ते झाडवरची वायर आहे और क्या है. यार तो लेफ्टचा मला भेटलाच नाही यार. राईटचा लावल्या फक्त सीन हो गया.
काय जिमला जातो एक किक नाही होत त्याच्याकडून. अबे तुझ्या गाडीचा वायरचा प्रॉब्लेम आहे, जिमचा काय. फायनली आता हा वाला जो ओल्डवाला होता तो परत लागतोय इथे. आपला हे वाला सगळं स्टार्ट झालं आहे, पण बॅटरी आपली ड्रेन आहे, असं एक सीन झालं. आता दुसरं काम चालू आहे हे हेडलाईटचं. तिथे आता तो बल्ब लागणार आहे, त्या खालचावाला बल्ब लागणार आहे, तो मी हेल्मेटमध्ये ठेवला आहे. आणि त्यासाठी अर्धा मीटर एक वायर पण घेतली बाई. ह्याची हेडलाईटचं ते झालंच नाही, तर लाईट परत रिटर्न केली मी. आणि आता ह्याची हेडलाईटचं काहीतरी स्विच कधी होणार माहिती आहे का, जेव्हा तो दुसरावाला भेटणार तेव्हा. तर मेन प्रॉब्लेम हाच आहे, हा नाही भेटला ना, याच्यामुळे शॉर्ट झाला. पैसे पण आपले एक्स्ट्रा गेले, फक्त हा लागला आहे बस. आणि आपलं काय काम झालं आहे, निघूया आपण इथून, वैताग आला आहे. जाऊया ना संकेत. पाण्याची बॉटल घेतली, किंग वॉटर येतं. आता काय घरी जातं ना संकेत? घरी आता काय आता घरीच जायचं, आता वैतागलो बघ किती मी. फायनली घरी आलो आम्ही यार. खूप जास्त ट्रॅफिक होतं, एक्स्ट्रीम भाई. इतकं सारं फ्यूल त्यातच गेलं मला वाटतं. आणि खूप टायर्ड झालो आज तर मी. आणि आय नो गाईज, या ब्लॉगमध्ये जास्त काही तुम्हाला बघायला नाही भेटलं, आपल्या बाईकबद्दलच भेटलं. बट मी विचार करतो की ब्लॉगवरती कन्सिस्टंट राहणं जरुरी आहे. तर तुम्हाला जे आता मला लाईफमध्ये चाललं आहे ते तुम्हाला बघायला भेटतं. तर आपलं आता ऑब्वियसली मेकॅनिककडे गेलो, तिथे कुर्लाला जे केलं आपण ते तुम्हाला मी दाखवलं या ब्लॉगमध्ये. अजून पुढे इंटरेस्टिंग ब्लॉग येत राहील. अँड एक गुड न्यूज आहे गाईज, सौरव लवकर येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तो गावी आहे. खूप लोक कमेंट करतात मला, DM करतात इंस्टाग्रामवरती की सौरव कुठे, सौरव कुठे, शिरकर कुठे, शिरकर कुठे. तर शिरकर गाईज आहे कामाला. तर कामाला लागलं तर तिथे बिझी असतो आणि माझं काहीतरी वेगळं रुटीन चालू असतं, मी इथे तिथे जात असतो. आणि सौरव आता येणार आहे आय थिंक 2-3 दिवसामध्ये. तर तुम्हाला ते ब्लॉगमध्ये बघायला जरूर भेटेल. तर त्यानंतर अजून चांगले चांगले ब्लॉग्स येत राहतील. तर त्यासाठी जरा पेशन्स ठेवा. अँड माझे जरा प्रोजेक्ट्स पण चालू आहेत ना, तर मला ते पण बघायला लागतं. नाही तर मी कन्सिस्टंटली 2-2 दिवसांनी ब्लॉग्स अपलोड करायचो. तर गाईज थोडा स्टेट येऊन राहा आणि भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जे लोकांनी नोटिफिकेशन ऑन नाही केलं आहे ते प्लीज करा, कारण की काही लोकांना नोटिफिकेशन नाही जात की मी ब्लॉग अपलोड करतो आहे. तर मला स्टोरी वगैरे पण अपलोड करावी लागते. तर कधी कधी मी नाही करत ना, माझ्याकडून नाही होत. तर जे आहे ते मी ब्लॉग अपलोड करतो, तुम्हाला डायरेक्ट चॅनलवरती येऊन भेटेल. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगवरती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करून जावा. लव यू ऑल. बाय.